नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। नांदुरा तालुका वडनेर भोलजी येथे छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिर उत्साहात संपन्न। आमदार चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली विविध योजनांचे लाभवाटप, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण। नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिराचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध शासकीय समस्यांचे तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। कार्यक्रमाला नांदुरा तालुक्याचे दंडाधिकारी तथा तहसीलदार अजितराव जंगम साहेब प्रमुख उपस्थित होते। यावेळी नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी शैलेश वाटते, नायब तहसीलदार मार्कन साहेब तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याशिवाय विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिरात वडनेर भोलजी परिसरातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली। नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांकडून मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना कृषी साहित्य, ट्रॅक्टर तसेच विविध योजनांचे प्रमाणपत्र आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। यावेळी आमदार चैनसुख संचेती यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली। केंद्र सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असून त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, मलकापूर विभागीय अधिकारी शिंदे साहेब आणि नांदुरा तहसीलदार अजितराव जंगम यांच्या समन्वयातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले। नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा व आपल्या समस्या प्रशासनापर्यंत मांडाव्यात असे आवाहनही त्यांनी केले। या उपक्रमामुळे वडनेर भोलजी परिसरातील नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले। शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचवून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी असे शिबिर उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचा समारोप आमदार चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात झाला। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन विचाराला अभिवादन करतो आणि आज महसूल विभागामार्फत थेट छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये क्षेत्रस्तरावरती आज हे मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। याचा एकमात्र उद्देश म्हणजे ज्या शासनाच्या 15 योजना आहेत, सर्वसामान्य जनतेला रोज आपल्या समोर असलेले प्रश्न कार्यालयामध्ये किंवा आणखी इतर विभागामध्ये जाण्याची आवश्यकता पडू नये याकरता शासन आपल्या दारी हे सर्व आपले प्रश्न सोडवण्याकरता, आपल्याला सहकार्य करण्याकरता
इथे आलेले आहेत. आज वडनेर बोलजीमध्ये सर्व प्रशासनिक अधिकारी मला इथे दिसत आहेत. मग या ठिकाणी मग आरोग्य विभाग असो की कृषी विभाग असो की पशुसंवर्धन विभाग असो, म्हणजे जवळपास MSCB पासून तर सर्व विभागातील कर्मचारी अधिकारी वर्ग इथे आहे. ते कशासाठी आहे की गावातल्या लोकांचे काही प्रश्न या विभागाशी संबंधित असतील. एखाद्याचा सातबारा दुरुस्त करायचा आहे, एखाद्याला घरकुल योजनेच्या बाबतीत काही बोलायचं आहे, PM आवास योजनेच्या बाबतीत काही बोलायचं आहे, कोणाचा हप्ता आला नाही. काही आमच्या माता भगिनी आहेत की ज्यांना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हप्ते येत होते, परंतु आता काही दिवसापासून बंद झाले. त्यांनी काही KYC केली नसेल बँकांची. त्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे आज हे समाधान शिबिर. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान करण्याकरता या ठिकाणी अधिकारी वर्ग उपस्थित आहे. पण मला सांगताना अतिशय बोलावं लागते की त्याचा पुरेसा लाभ आपले लोक घेत नाही असं मला निदर्शनास येते. एक तर या लोकांचे प्रश्नच नसतील कदाचित, मग ऐन वेळेवर सांगतात की आमचा बहुत सातबाऱ्यामध्ये दुरुस्तीच करायची राहून गेली. आमचे कधी कधी जे गुंठेवारीचे प्रश्न आहेत ते कधी आमचे सोडवल्या गेले नाही. तुकडाबंदी असते प्लॉटची, त्या तुकडाबंदीच्या बाबतीमध्ये आज तुम्हाला कोणत्याही प्लॉटचं येणे करायचं असेल तर तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. जर रचनाकारची तुम्ही जर या ठिकाणी मान्यता घेतली की तुमचा प्लॉट मंजूर झाला,